ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये SNDT वुमन युनिव्हर्सिटी या अंतर्गत जी प्राध्यापक भरती निघलेली आहे, ज्यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक असं म्हणजे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर, लॅब्रियन यामधील कोण कॅटेगरी वाईज त्यानंतरनं विषय वाईज कसं डिवायडेशन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सेट नेट परीक्षा असतील, त्यानंतरनं प्राध्यापक भरती, विद्यापीठीय स्तर प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत, त्यानंतरनं शिक्षक भरती, त्याचबरोबर MPSC अंतर्गत येणारी प्राध्यापक भरती या सर्व भरती संदर्भात आपल्याला अद्ययावत माहिती या चॅनलमार्फत मिळणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, ज्यामध्ये आपणाला टेलिग्राम ग्रुप त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपचे देखील लिंक दिलेली. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तिथं तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. बघा, SNDT वुमन युनिव्हर्सिटी नाथीबाई ठाकरसी रोड मुंबई यांच्या अंतर्गत जी जाहिरात क्रमांक 03/2023 पब्लिश झाली होती, याची जी फॉर्म भरायची तारीख आहे ती 15/1/2024 म्हणजेच 14/12/2024 पासून 15 जानेवारी 2024 असणार आहे. आणि याची फीस असणार आहे, जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर 500 रुपये आणि ओपनमध्ये असाल तर 1000 रुपये. ते कसं करायचं त्या जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन मिळणार आहे https://sndt.ac.in/vacancies या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ती माहिती सर्व भरू शकता. बघा, जाहिरात क्रमांक, त्याचं स्केल हे सर्व दिलेलं आहे. त्यामधील आपण बघणार आहोत. सुरुवातीला जनरल इंस्ट्रक्शन दिलेले, ते पण आपल्याला सर्वांना वाचायचे आहेत. त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहेत त्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये तुमचं जन्म प्रमाणपत्र असावं, त्यानंतरनं गॅजेटेड नेम चेंजचं काही जर असेल तर ते पण गॅजेटेड असावं. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल ज्या उन्नत प्रगत गटात असाल तर कास्ट व्हॅलिडिटी जर आवश्यक असेल तर डिग्री प्रमाणपत्र, अप्रूव्हल लेटर, अप्रूव्हल ऑर्डर जर तुमचा अनुभव असेल तर अशा पद्धतीचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्याबरोबर जोडायचे आहेत. आता सिलेक्शन कसं होईल या संदर्भातील सर्व गायडन्स या गाईडलाईन यामध्ये दिलेल्या आहेत सूचना. तर बघा, प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक या पदामध्ये आपण या ठिकाणी दिलेलं आहे विषय वाईज आपण पाहू शकता. बघा, या ठिकाणी एकूण पोस्ट आहेत 10 पोस्ट आहेत. इकॉनॉमिक्ससाठी 1 पोस्ट आहे, त्यानंतरनं सायकोलॉजीसाठी 1 आहे, कॉमर्ससाठी 1 आहे, स्पेशल एज्युकेशनसाठी 1 आहे, फूड सायन्स अँड न्यूट्रिशन्स यासाठी 1 आहे, त्यानंतर टॅक्स सायन्स अँड अप्लाय डिझाईन 1 आहे, ह्युमन डेव्हलपमेंट यासाठी 1 आहे, रिसोर्स मॅनेजमेंट या पोस्टसाठी या विषयासाठी 1 आहे, ॲनालिटिक केमिस्ट्री 1 पोस्ट आहे आणि वुमन स्टडीज यासाठी 1 पोस्ट आहे. त्याचं रिझर्वेशन देखील खाली रिझर्वेशन कॅटेगरी वाईज दिलेलं आहे, आपण पाहू शकता या बॉक्समध्ये. SC साठी 2 आहेत, ST साठी 1 आहे, VJA साठी 1 आहे, OBC साठी 2 आहे, EWS साठी 1 आहे, अंडर रिझर्वेशन 3 आहेत. हे झालं प्राध्यापक म्हणजेच प्रोफेसरसाठीच्या व्हॅकन्सीज. त्यांचं ग्रेड पे देखील या ठिकाणी दिलेलं आहे. 1,44,200 ते 2,18,200 लेवल 14 यानुसार त्याचं क्वालिफिकेशन खाली दिलेलं आहे. आता त्याच्यानंतरची पोस्ट आहे ती असोसिएट प्रोफेसर, ज्याला आपण सहयोगी प्राध्यापक म्हणतो. याच्या एकूण किती पोस्ट आहेत ते इथं दिलेलं आहे. बघा, या बॉक्समध्ये एकूण 16 पोस्ट आहेत असोसिएट प्रोफेसरच्या आणि सब्जेक्ट वाईज देखील विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, मराठीसाठी 1 आहे, इकॉनॉमिक्ससाठी 1 आहे, सायकोलॉजीसाठी 1 आहे, कॉमर्ससाठी 1 आहे, संस्कृतसाठी 1 पोस्ट आहे, हिस्ट्रीसाठी 1 पोस्ट आहे, अप्लाइड लिंग्विस्टिक यासाठी 1 आहे, गायडन्स अँड काउन्सिलिंग या विषयासाठी 1 पोस्ट आहे, स्पेशल एज्युकेशनसाठी 1 आहे, एक्सटेन्शन एज्युकेशनसाठी 1 आहे, फूड सायन्स न्यूट्रिशन यासाठी 2 आहेत, ॲनालिटिकल केमिस्ट्रीसाठी 1 आहे, कम्प्युटर सायन्ससाठी 1 पोस्ट आहे, कम्युनिकेशन मीडिया
एक पोस्ट आहे. लायब्ररी सायन्स एक पोस्ट आहे आणि याचा स्किल म्हणजे अकॅडमिक लेवल आहे 13A. पे आहे, पे स्केल 1,31,400 ते 2,17,100 रुपये. आणि मी क्वालिफिकेशन संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय लागेल ते पण या ठिकाणी सेट नेट, त्यानंतर अनुभव, API स्कोर हे सर्व दिलेलं आहे. त्यानंतरची पोस्ट जी आहेत डिप्युटी लायब्ररियन एक पोस्ट आहे. त्यानंतर आहे असिस्टंट डायरेक्टर 2 पोस्ट आहेत, विषय वाईज पण दिलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सिपलच्या 3 पोस्ट आहेत. SNDT कॉलेज आर्ट्स अँड SCB कॉलेज ऑफ कॉमर्स सायन्स अँड वुमन मुंबई एक पोस्ट आहे. त्यानंतर आर्ट्स कॉमर्स कॉलेज ऑफ वुमन पुणे एक पोस्ट आहे प्राचार्य पदासाठी. SNDT कॉलेज ह्युमन सायन्स पुणे एक पोस्ट आहे. त्यांचं ग्रेड पे पण दिलेला आहे, जो प्रोफेसरला आहे तोच आहे. त्याच्यानंतर पोस्ट आहेत असिस्टंट प्रोफेसर. बघा, जाहिरात क्रमांक या ठिकाणी सविस्तर दिलेला आहे. असिस्टंट प्रोफेसरच्या एकूण पदं 49 आहेत, आपण पाहू शकता. 49 पदं आहेत एकूण. आता सब्जेक्ट वाईज त्याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे, आपण पाहू शकता. ॲनालिटिकल केमिस्ट्रीच्या 2 जागा आहेत. त्यानंतर अप्लाइड लँग्विस्टिक एक पोस्ट आहे. 3 नंबरचं कॉमर्स 4 पोस्ट आहेत. ड्रायव्हिंग अँड प्रिंटिंग 3 पोस्ट आहेत. इकॉनॉमिक्स 5 पोस्ट आहेत. एज्युकेशन शिक्षणशास्त्राच्या 2 पोस्ट आहेत. इंग्लिश 3 पोस्ट आहेत. फूड सायन्स अँड न्यूट्रिशन 5 पोस्ट आहेत. गायडन्स अँड काउन्सिलिंग एक पोस्ट आहे. गुजराती विषय लँग्वेजसाठीची एक पोस्ट आहे. त्यानंतर बघा पुढे हिंदी या विषयाची एक पोस्ट आहे. हिस्ट्रीची एक पोस्ट आहे. ह्युमन डेव्हलपमेंट 2 पोस्ट आहेत. लायब्ररियन सायन्स एक पोस्ट आहे. मराठीची एक पोस्ट आहे. म्युझिकची एक पोस्ट आहे. पॉलिटिकल सायन्सची एक पोस्ट आहे. सायकोलॉजीच्या 3 पोस्ट आहेत. रिसोर्स मॅनेजमेंटच्या 3 पोस्ट आहेत. सोशलॉजीच्या एक पोस्ट आहे. स्पेशल एज्युकेशन 3 पोस्ट आहेत. टेक्स्टाईल सायन्स अँड अप्रायल डिझाईनच्या 3 आहेत. वुमन स्टडीजच्या 1 आहेत. अशा पद्धतीनं एकंदरीत किती पोस्ट आहेत? 49 पोस्ट आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या. त्याचं क्वालिफिकेशन मिनिमम क्वालिफिकेशन सेट नेट त्या विषयामध्ये असणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्यांचं पे स्केल देखील दिलेलं आहे. पे स्केल आहे 57,700 ते 1,82,400. अशा पद्धतीनं एकंदरीत प्राध्यापक, त्यानंतरनं असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर अशा पद्धतीच्या आणि प्राचार्य या पद्धतीचे जाहिरात आलेले आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत, ज्यांना जे पात्र आहेत, त्यांनी www.sndt.ac.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करायचा आहे सुरुवातीला. म्हणजे अर्ज डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला भरायचा आहे. अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन देखील पेमेंट करता येतं. त्याचे पण मोड तिथं इंस्ट्रक्शन दिलेले आहेत. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर त्याच्या प्रिंटआउट आणि वरील जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत हे सर्व तुम्हाला एकत्र करून पाठवायचं देखील आहे. अशा पद्धतीनं ही प्राध्यापक भरतीची त्यानंतरनं जाहिरात खूप दिवसानंतर आलेली आहे. त्यामुळं जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी अप्लाय करावा. 15 जानेवारी ही लास्ट तारीख आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.